हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
सुंदरते ध्यान उभे विठेवरी 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 सुंदरते ध्यान सुंदरते ध्यान करकटा हार गळा कासे पितांबर कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी तुळशी हार गळा कासे पितांबर सुंदरते ध्यान उभे विठेवरी सुंदरते ध्यान उभे विठेवरी सुंदरते ध्यान उभे विठेवरी सुंदरते ध्यान उभे विठेवरी करकटा तुळशी हार गळा कासे पितांबर करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी
कंठी कौस्तुभमणि विराजित 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 तुलसी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर कंठी कौस्तुभमणि विराजित विराजित तुळशी हार आवडे आवडे निरंतर हे जिथा हे जिरान आवडे निरंतर हे जिधान हे जिधान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे वादे हे सर्व सुख म्हणे वादे हे सर्व सुख म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा तुका म्हणे माझे हे सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर
हार गळा घासे पितांबर आवड हार गळा घासे पितांबर हार गळा घासे पितांबर आवडे निरंतर हेची धान तुळशी हार गळा घासे पितांबर हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम 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 इवले से रोप लावियले द्वारी इवले से रोप लावियले द्वारी यले द्वारी इवले से रोप लावियले इवले से रोप लावियले द्वारी इवले से रोप लावियले द्वारी इवले से रोप लावियले द्वारी रोप लावियले द्वारी त्याचा वेणू केला गगनावरी त्याचा वेणू केला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला इवले से रोप लावियले द्वारी 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 रोप लावियले
लावियले द्वारी लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेची ताती भारू कळियासी आला फुले वेची ताती भारू कळियासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेची ताती भारू कळियासी आला शेला मनाजिया गुंती गुंतीला शेला बाबर कुमार देवीवर विठ्ठल अर्पिला बाबर कुमार देवीवर विठ्ठल
इवले स्वरूप लाविये द्वारी इवले स्वरूप लाविये द्वारी स्वरूप लाविये द्वारी इवले स्वरूप लाविये इवले स्वरूप लाविये द्वारी
माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान आणि या आपल्या अभंगामधून श्रीगुरूच्या कृपेने जे परमार्थाचं येवलं स्वरूप लावलं त्याचं मोठं गोड वर्णन करतात. वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये नवे नवे सर्व जगताच्या संतांच्या मालिकेमध्ये ज्ञानोबाराय कोणासारखे तर ज्ञानोबारायासारखीच. किंबहुना एखाद्याला विचारलं आई कोणासारखी, याला जशी उपमा नाही, आईची तुलना जशी इतराबरोबर करता येत नाही. आई कोणासारखी तर आई आईसारखीच हा तसा भाग आहे. काही काही गोष्टीच्या जीवनामध्ये तुलना करता येत असतात, काही काही गोष्टीच्या जीवनामध्ये तुलना कधीच करता येत नसतात. एक मनुष्य मला सहज भेटला, मला म्हणाला, महाराज जीवनामध्ये आमच्या आईने आमच्याकरता पुष्कळ केलं, खूप कष्ट केले, आणि म्हणाला जितकं आमच्या आईने आमच्याकरता केलं तिची फेड सुद्धा आम्ही म्हातारपणी तिच्याकरता संपूर्ण केली. असा एक हरिचालाल बघितल्यानंतर मलाही मोठा आनंद वाटला. मला असं वाटलं होतं की आईने जे आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत त्या उपकाराची फेड कधी करता येत नाही, पण हा मनुष्य मोठा भाग्यवान वाटला मला. मी म्हटलं बाबा काय काय केलंस तू आई सरे? अहो म्हणाला, महाराज काय सांगावं तुम्हाला, लहानपणी आईने आम्हाला दूध आंघोळ घातली, म्हातारपणी मी तिला आंघोळ घातली. म्हटलं वा, भाग्यवान आहेस. आईने तुला आंघोळ घातली, तू तिला आंघोळ घातलीस, चांगली गोष्ट आहे. अहो म्हणाले, महाराज लहानपणी आम्हाला मांडीवर बसून आईने आमच्या जेवू घातलं, म्हातारपणी म्हणाला 2 वर्ष मी तिला चारत होतो. आनंदाची गोष्ट आहे. अहो लहानपणी आईने आमच्या हगणं मुतणं सगळं काढलं, म्हातारपणी मी काढलं. लहानपणी तिने कडेवर उचलून मला नेलं, म्हातारपणी तिने इच्छा केली मला तीर्थयात्रेला जायचंय. अहो महाराज पाठीवर बसून तिला मी घेऊन गेलो. बघा आईची मी बरोबरी केली की नाही. मी म्हटलं मला एक सांग, आईने तुला अंगावर दूध पाजलं होतं, तू पाजलंस का? म्हणाला, महाराज ते कसं पाजता येईल? अरे म्हटलं वेड्या, जिथपर्यंत ते पाजता येत नाही तिथपर्यंत तू आई होऊ शकत नाहीस. कारण ते दूध नाही तर आईने तुला रक्त पाजलंय. दूध नुसतं पाण्याचं होत नाही, रक्ताचं दूध होत असतं. ज्या माऊलीने तुला रक्त पाजलं त्या माऊलीची तू पदर फेडची फेड करतोस म्हणतोस, त्या फेडीचा अर्थ असा आहे की सादृश्य कर्म करून आईच्या प्रेमाची फेड कधी होणार नाही. कर्मामध्ये सादृश्यता असली म्हणजे अंतःकरणातल्या प्रेमाची बरोबरी कधी होऊ शकत. आणि म्हणून आईचं जे अलौकिक प्रेम आहे त्या प्रेमाची तुलना जगतामध्ये कशाही बरोबर होऊ शकत नाही. या जगतामध्ये एक गंमत बघण्यासारखी आहे. पुरुषाला नेहमी पुरुषवाचक नावाने हाक मारली जाते. ज्ञानेश्वर महाराज जगतातला असा एकच पुरुष आहे की त्या पुरुषाला माणसं माऊली म्हणून हाक मारतात. एवढं आश्चर्य आहे. माऊली म्हणून हाक मारण्यातच त्या माणसाचं श्रेष्ठत्व तुमच्या लक्षात येत नाही. या ईश्वरी सृष्टीमध्ये संरक्षणीय तत्व आहे ते बाप आहे, पालनीय तत्व आई आहे. बाप संरक्षण करतो, आई पालन करते. बरं का? एखादा जर काही प्रसंग आला
तर बाप छातीचा कोट करून पुढे मुलाच्या पुढे उभा राहील, प्रसंगातून सोडवेल. आईला करता येणार नाही. पण जे लालन पालन आहे ना, त्याला दूध पाजणं, त्याला जीव घालणं, त्याचं कोडकौतुक करणं, बरं का, आंघोळ घालणं, हे जे पालन आहे हे मात्र बापाला कधी करता येणार नाही. तो ताबडतोब कंटाळेल. 1-2 तास जर मुलाला मांडीवर घेऊन बसवायचं म्हटलं ना तर बापाला जमणार नाही. पण आईमध्ये ते पालनीय शक्ती आहे, ती त्या बाळाचं पालन लालन अतिशय उत्तम करू शकते. पण साधू संतांच्या ठिकाणी आणि माऊलीच्या ठिकाणी आधारणीय तत्व आहे आणि पालनीय तत्व आहे. सर्व समाज एका अशा अवस्थेमध्ये होता, इतक्या बिकट अवस्थेमध्ये होता. सामान्य माणसाची अवस्था अशी होती, कुत्र्यापेक्षा सुद्धा त्याची किंमत कमी होती. माणसं कुत्र्याला सांभाळत होती, पण माणसं माणसाला डावलत होती. माणसं दिवसाला कुत्र्याला 10 रुपयाचा खुराक चालत होती, पण दारात मनुष्य आला तर कमी लेखून त्याला हकलून देत होती. ही अवस्था परंपरेने फार पुरातन चालत आलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक जे उपकार केले ते हे केले की सर्व समाजातल्या माणसांना, सर्व थरातल्या माणसांना पारमार्थिक अधिकार प्राप्त करून दिला. त्यांनी मोठ्या ज्ञानेश्वरीमध्ये कौतुकाने सांगितलं, अरे जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भावे मद होती मिनले, कुळ दाती वर्ण हे आघवेचे अप्रमाण. एक नाथाने अभंग सुंदर म्हटला, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, वारंवार तया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञाना भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती. हो, ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार असा की इथून तिथून संतांनी त्यांचं वर्णन केलंय. संताचं वर्णन करणं निराळं आणि संतांनी संतांचं वर्णन करणं निराळं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना असं आम्ही म्हणतो, ज्ञानेश्वर महाराज जगाचे संत होते, सामान्य माणसाचे संत होते नव्हे, संताचेही संत होते. हाच त्यांचा अधिकार विशेष होता. म्हणून नाथांनी सुद्धा गायलं, कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. का श्रेष्ठत्व का, न पाहे याती कुळाचा विचार, आणि भक्त करुणाकर ज्ञानाबाई. तुकाराम महाराज तेही वर्णन करतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती, ज्ञानदेव तुम्हाईसे मदपामरासी, काय थोरपण आणि पायीची वाहन पायीवरी. बघा, म्हणजे नाथ महाराज वर्णन करतात, तुकोबाराय वर्णन करतात, नामदेवराय सुद्धा वर्णन करतात, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. जेणे निगम
प्रगट केली प्रगट केली जेणे निगमवल्ली प्रगट केली जेणे निगमवल्ली जेणे निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी जेणे निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम बघा, नामदेवरायांनी वर्णन केलं, नाथांनी वर्णन केलं, तुकोबारायांनी वर्णन केलं आणि सर्वांनी की नाही माऊली म्हणून वर्णन केलं. अहो असं घडलं, वेदकालापासून सर्वसामान्य मनुष्य हा परमार्थापासून वंचित राहिला. ही गोष्ट प्रामुख्याने आपल्याला ज्ञानोबारायांच्या अवतारामधून एक फार गोड दर्शन होतं. अहो सामान्य माणसाला अधिकारच नाही अशी अवस्था होती. काही वेळेला माणसं मला विचारले येतात, महाराज आम्हाला परमार्थाचा अधिकार आहे का? मी एका माणसाला विचारलं, एक म्हटलं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, जेवायचा अधिकार कोणाला आहे? मोठा गमतीचा प्रश्न. जेवायचा अधिकार कोणाला आहे? त्याला काही लवकर सांगता येईना. अरे म्हटलं याच्याची अवघड काय? ज्याला भूक लागेल त्याला जेवायचा अधिकार आहे आणि भूक लागल्यानंतर मनुष्य आपला अधिकार बजावल्याशिवाय राहत नाही. वस्तुस्थिती आहे. पहिल्यांदा घरात येईल, घरात काही मिळालं नाही तर हॉटेलमध्ये जाईल. हॉटेलमध्ये जाण्याची ऐपत नसेल तर चोरी करून का होईना, भीक मागून का होईना, पण आपला जेवणाचा हक्क मनुष्य भूक लागल्यानंतर बजावल्याशिवाय राहत नाही. तसं आता म्हटलं याचं उत्तर दे, परमार्थाचा अधिकार कोणाला आहे? ज्याला परमार्थाची भूक आहे त्याला. परमार्थिक भूक लागल्यानंतर अधिकार आहे का नाही हा प्रश्न उद्भवत नाही. पण सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी एक भ्रम होता चित्तामध्ये. कुणाला वाटत होतं आम्ही महार आहोत, कुणाला वाटत होतं आम्ही चांभार आहोत, आम्ही खालच्या जातीमध्ये जन्माला आलो, आम्हाला परमार्थाचा अधिकार आहे का? पण ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, न पाहे याती कुळाचा विचार, अरे भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानोबारायांनी हा अधिकार सर्व समाजातल्या थरातल्या सर्व थरातल्या माणसांना प्राप्त करून दिला. म्हणून वारकरी संप्रदायाचे कौतुक तुम्हाला बघायला मिळेल की ब्राह्मणापासून अतिशूद्रापर्यंत सर्व जाती जमातीमध्ये वारकरी संप्रदायातले संत जन्माला आलेत. हेच या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे बरं का. संप्रदायाने एक केलं, ज्ञानोबारायांनी एक केलं, सामान्य माणसाला सुद्धा गुरुपद दिलं. काय आश्चर्य आहे नाही का? एवढं विचार करण्यासारखा भाग आहे. हो हो. नामदेवराय शिंपियाचा नामा पण गुरु झाला. तुकोबाराय शूद्र, पण तेच तुकोबाराय अधिकार काय? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. तुकोबारायाचा अधिकार जर बघितला तर आज तुकोबारायाला जगतामध्ये जगद्गुरु या नामाने हाक मारलं जातं. हे विशेषण लावलंय त्यांच्या नावामागे, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकळांचा एथोनिया. ही जी परंपरा सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाला बरोबर येऊन जाण्याची सुरू केली, ती सुरू करणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज. आणि म्हणून वारकरी तर प्रत्येक म्हणतो आमची माऊली. काय गोड शब्द आहे. काय कोणी का वारकरी असो ना. अहो तुम्हाला माहित नाही, वारीच्या रस्त्याने आम्ही जेव्हा जातो, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते, तेव्हा कुणी असं म्हणत नाही ज्ञानेश्वर महाराज निघाले का. अहो माऊली उठली का, माऊली उठली का, माऊली निघाली का. त्या वारकऱ्याच्या शब्दामध्ये किती भाव आहे. एक तुम्हाला सांगू, वारकरी दिसायला तितका नीटनेटका दिसत नाही. मळकत धोतर, मळका सदरा, मळकी टोपी, नाही तर मळका फेटा. पण एक तुम्हाला सांगू, कपडे मळलेले असतील पण त्याचे चित्त मळलेलं नसतं. चित्त फार पवित्र असतं. बाकीच्या माणसांचे कपडे चांगले असतात पण चित्त पुष्कळ मळलेलं असतं. परमार्थामध्ये कपड्याला महत्व नाही, बाहेरच्या जगतामध्ये कपड्याला महत्व आहे. परमार्थामध्ये माणसाच्या चित्ताच्या अवस्थेला महत्व आहे. परमार्थ म्हणजेच अंतःकरण कंडिशन करणं. कळलं तुम्हाला? देहाच्या कंडिशन मध्ये आपण बसतो,
काय हवा थंड असते पण मनाने तळमळत असतो, चित्त कुठेतरी व्यथित असतं. परमार्थामध्ये चित्ताची व्यथा जाते, देहाची जाईल का नाही मला सांगता येत नाही. त्याच्याकरता डॉक्टर आहेत, देहाची व्यथा जाण्याकरता डॉक्टर आहेत आणि चित्ताची व्यथा मिटण्याकरता साधू संत आहेत. अशा या दिव्य आणि भव्य परंपरेतले बरं का आमचे ज्ञानेश्वर महाराज हे आद्य जगद्गुरु. म्हणून संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. तेव्हा या संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. हे वैशिष्ट्य बघण्यासारखं आहे या संप्रदायाचं. एक तुम्हाला सांगू, ज्ञानदेवानी पाया रचला म्हणण्यापेक्षा ज्ञानच देव हाच पाया. काय वैशिष्ट्य आहे नाही. हे शब्द सुद्धा फार महत्वाचे आहेत. शब्दात तात्विक भूमिका आहे. हे थोडस विवरण करूया आपण त्याच्याबद्दल. शब्द किती महत्वाचा आहे. ज्ञानदेव, ज्ञानदेव हे एका व्यक्तीचं जसं नाव आहे तसं ज्ञानदेव ही परमार्थातली श्रेष्ठ खूण आहे. अगाध ज्ञानाज्ञान विहीन निखळ ज्ञान मात्रची संपूर्ण आणि म्हणून ज्ञानेश्वराईसी खुण रूपाली. हो, माझ्या कीर्तनाचा आजचा विषय फक्त ज्ञानेश्वर भगवान एवढाच आहे, दुसरा काही नाही. एकदा माऊली कळली की नाही, पाया कळला की वरचं नंतर बघू आपण. ज्ञानेश्वर महाराजांचं अधिष्ठान माणसांना एवढं माहिती आहे, रेडा बोलवला. रेडा बोलवला म्हणून महत्व आहे असं नाही, रेडा बोलवला जरी नसता तरी त्यांचं महत्व आहेच आहे. हे लक्षात घ्या. काही काही माणसांना चमत्काराचं फार महत्व वाटतं, त्यांना वाटतं रेडा बोलवला. काही काही माणसांना सध्याच्या हेही पटत नाही. अहो, कोणची गोष्ट पडण्याकरता अंतःकरण सुद्धा तसं श्रद्धायुक्त लागतं. हो, काही काही माणसं मला म्हणतात, अहो ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला. रेडा कुठे बोलतो का? म्हटलं हे रेड्याला कळणार नाही. काय म्हटलं मी? हो, माणसाची बुद्धी सुद्धा तजेल लागते. रेडा बोलला का हे कळण्याकरता सुद्धा तितका अंतःकरण श्रद्धायुक्त लागतं. हो, काही काही माणसं सुद्धा असं ग्रहित धरलं तरी काय हरकत नाही, रेड्यासारख्या बुद्धीच्या माणसांना बोलवलं हे सुद्धा काही कमी नाही, नाही का? नाही का? कदाचित तुमच्याकरता आपण ग्रहित धरू की रेडा बोलवला नाही. बोलवला हे तर प्रमाणच आहे. वेद रेड्या बोलविल्या, गर्वद्विजांचा हरविला आणि शांती बिंब प्रगटला ज्ञानोबा माझा. हे पैठणच्या नाथानी लिहिलंय. ज्या पैठणमध्ये रेडा बोलवला त्या नाथानी लिहिलंय. अरे, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला हे लिहिलंय, बरोबर आहे, ही सत्य घटना आहे. पण तसं जरी नाही पटलं तर रेड्यासारखी ज्या माणसांची बुद्धी होती त्यांना सुद्धा परमार्थाकडे वळवलं. मला वाटतं हे काय कमी झालं? आणि एक तुम्हाला गंमत सांगतो, एक जबरदस्त क्रांती या रेड्याच्या मुखातून जेव्हा वेद बोलवला तेव्हा घडवली. आपण असं समजत होतो की वेद बोलण्याचा अधिकार एक विशिष्ट वर्गाचा आहे, वैदिकांचा आहे, पंडितांचा आहे, त्यानेच वेद बोलावा. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याला रेड्याच्या मुखातून जेव्हा वेद बोलवलं तेव्हा हे दाखवलं की अरे, वेद बोलण्याचा अधिकार रेड्याला सुद्धा आहे, मग माणसाला आहे का नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. हा 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 हा. मी काय म्हटलं मंडळी, थोडस नीट लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. हा, रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं ही सामान्य गोष्ट नाही, असामान्य गोष्ट आहे. हो, कारण का? ज्ञानेश्वर महाराज सामान्य नव्हते. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. सा
आणि सखा माझा ज्ञानेश्वर. हो, अहो लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराज ही जबरदस्त जी शक्ती, अवतारी पुरुष निर्माण झाला. अवतार आणि जन्म याच्यात फरक कळला का तुम्हाला? एक गंमत सांगतो तुम्हाला आम्हाला जन्म जो घ्यावा लागतो ना, तो तुमच्या आमच्या हातात नाही. तुम्ही म्हणाल का मी आता उद्या जन्म घेणार आहे? म्हणजे ज्याचं जन्म मरण ज्याच्या हातात नाही तो सामान्य मनुष्य. पण जो आपल्या इच्छेने प्रकट होतो आणि इच्छेने पुन्हा परब्रह्मामध्ये विलीन होतो, त्या माणसाला आपण म्हणतो. तुकाराम महाराज म्हणू शकतील, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण. बरोबर आहे. जन्म घेणं न घेणं हे त्यांच्या हातात आहे. जन्म न घेणं आणि घेणं हे तुमच्या माझ्या हातात नाही. म्हणून देवाला आणि संतांना आपण अवतारी पुरुष म्हणतो. तेव्हा इथे गंमत बघा, कुणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. अहो दुसरं एक प्रमाण आहे, अर्जुना संकट पडता जडभारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. मला सगळ्यांना माहिती आहे. आणि महाभारत युद्धामध्ये कौरव पांडव जेव्हा उभे राहिले तेव्हा आणि भगवंतानी अर्जुनाचा रथ चालवला. तिथे अर्जुनाच्या ठिकाणी, चित्ताच्या ठिकाणी मोहाची अवस्था निर्माण झाली. मग त्याला ज्यांनी गीता सांगितली त्याला आपण काय म्हणतो? योगेश्वर कृष्ण, परब्रह्मरूप कृष्ण. मग असा जो कृष्ण, अर्जुना संकट पडता जडभारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. महाराज म्हणतायत तोच अवतार धरी अलंकापुरासी आणि ज्ञानाबाई सुंदरी तारावया. अरे तोच अवतार, ज्यांनी गीता सांगितली तोच महात्मा अवतार घेऊन आला प्राकृत भाषेमध्ये, तीच गीता सांगण्याकरता. काय प्राकृत भाषा? अहो असं घडलं, संस्कृत वाङ्मय फार मोठं, संस्कृत शब्दही फार मोठे, म्हणून मोठ्यानाच कळले. काय हो, खरंच आहे हो. रस्त्यावर टिनपाट कोणी विकत घेतं, पण सोनं विकत घ्यायचं म्हटलं तर अवघड आहे. सामान्य माणसाची काही ताकद नाही आहे. तसं गीता मोठी, मोठ्या शब्दात मोठ्या भाषेत झाली. पण एक घडलं की सामान्य मनुष्याकरता निर्माण होऊन सुद्धा सामान्य माणसापर्यंत पोचली नाही. जशा काही काही मोठ्या मोठ्या योजना असतात, पण त्या योजना फक्त फाईलमध्ये राहतात, सामान्य माणसापर्यंत पोचत नाहीत, नाही का? तसं परमार्थाची योजना आखली खरी, पण सामान्य माणसापर्यंत पोचली नाही. मला वाटतं हे देवाला जाणवलं असेल वैकुंठामध्ये. त्यांना वाटलं अरे गीता सर्वांच्या करता केली, पण संस्कृत भाषेमध्ये असल्या कारणाने सामान्य माणसाकरता झाली नाही. म्हणून ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेमध्ये माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृताही पैदा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. आणि तीच ज्ञानेश्वरी सामान्य माणसाला कळेल अशा भाषेमध्ये. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतायत भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. सारखा महान भागवत मोठ्या प्रेमाने सांगतात, ए बाबा
भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. म्हणून जो ज्ञानेश्वरी वाचतो तो वाचतो आणि वाचत नाही तो बुडतो. साधा सरळ अर्थ आहे. मला एकाने विचारलं कोण वाचेल, म्हटलं वाचेल तो वाचेल. अहो जो वाचतच नाही तो वाचेल कसा? आता काही काही माणसं वाचून बुडतात ही गोष्ट निराळी, काही काही वाचनात बुडतात तोही भाग निराळा. काय पण सामान्य माणसाकरता एक महत्वाचा भाग आहे, जो ज्ञानेश्वरी भावानी वाचेल तो वाचेल. अहो तेवढ्या करताच ज्ञानेश्वरी निर्माण झाली. काय विद्वत्तेने वाच नाही, भाव धरून, फार महत्वाचा शब्द वापरला. भाव शब्दच किती महत्वाचा आहे. भाव, कारण एक तुम्हाला महत्वाचा भाग सांगतो, या ज्ञानेश्वरीचं दुसरं जे नाव आहे ते भावार्थ दीपिका आहे. जो या ग्रंथामध्ये अर्थ प्रगट झालेला आहे तो भावाला धरून आहे. नुसता शब्द छल नाही आहे, नुसती शब्दाची चिकित्सा नाही आहे. प्रत्येक शब्दामधून ज्ञानोबारायाचा भाव प्रकट होतो, म्हणून त्याला काय म्हटलंय, भावार्थ दीपिका. आणि म्हणून हा जो प्राकृत भाषेतून ग्रंथ ज्ञानोबारायण निर्माण केला त्याचं नाव ज्ञानेश्वरी. एक या थोडंसं गंमत सांगतो तुम्हाला. ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी, ग्रंथकर्त्याचं नाव ज्ञानेश्वर. काय मजा आहे नाही? ग्रंथकर्ता कोण? ज्ञान ईश्वर. ग्रंथाचं नाव ज्ञान ईश्वरी, ग्रंथातला विषय ज्ञानेश्वरीच. आणि शेवटी हे वाचून तुम्हाला काय कळणार आहे? हेच आहे ते ज्ञानेश्वरी. एका शब्दात परमार्थाचं सार आलंय. किती महत्वाचा शब्द आहे नाही का? तुम्हाला काय वाटतं? अहो ज्ञान म्हणजे अज्ञान सापेक्ष, ज्ञान म्हणजे गुणमय. अगा ज्ञान अज्ञान भीन निखळ ज्ञान मात्र जी संपूर्ण. म्हणून ज्ञानेश्वरायसी खुणरूपा आली, खुणरूपा आली. बघा मगाचपासून मी तुम्हाला सांगतोय की ज्ञानेश्वरी खूण आहे, परमार्थातली श्रेय. हे ज्ञानच ईश्वरी आहे. नखापासून केसापर्यंत कुणाचं दर्शन आहे? ईश्वरी ज्ञानाचं दर्शन आहे. तुमच्या माझ्यामध्ये कुणाचं अस्तित्व आहे नाही का? हे बघा आपल्याला काय सवय झालेली आहे, ज्ञान म्हणजे जे मिळतं ते ज्ञान. संत म्हणतात मिळतं ते नाही, मिळू नाही ते. काय प्राप्त होतं ते ज्ञान, प्राप्त होतं ते नाही, प्राप्त आहे ते. प्राप्त कोणचं होतं? गुणमय ज्ञान प्राप्त होतं, सत्ता ज्ञान प्राप्त होत नाही. गुणमय ज्ञान प्राप्त होतं म्हणजे कळलं? वकिलीचं ज्ञान गुणमय आहे, इंजिनियरचं ज्ञान गुणमय आहे, डॉक्टरचं ज्ञान गुणमय आहे. ही गुणमय ज्ञान प्राप्त होतं. गुणमय ज्ञानाने काय होतं? मनुष्य संसार व्यवस्थित करू शकतो, त्याचं पोट नीटनेटके तऱ्हेने भरू शकतं. पण अंतःकरणाची जी तृप्तता आहे ती गुणमय ज्ञानाने प्राप्त होत नाही. त्याच्याकरता सत्ता ज्ञानावरच लक्ष जावं लागतं. विठ्ठला विठ्ठला हा 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 हा. हो काय म्हटलं मी? लक्षात आलं का? महत्वाचा भाग आहे की गुणमय ज्ञानाने काय होतं? एखादा मनुष्य उत्कृष्ट वकील झाला, दिवसाला 10,000 रुपये फी घेईल. 10,000 रुपये फी घेणारा दिवसाला सुद्धा काही सोन्याचे तांदूळ खात नाही. कदाचित मला वाटतं या लोकांना खायला सुद्धा फुरसत होत नाही. आणि असली जरी फुरसत तरी काहीतरी रोग झालेले असतात, असं काहीतरी संबंध आलेला आहे. काय झालंय काही मला कळत नाही, पण घोटाळा कुठेतरी झालेला आहे. काय ही वस्तुस्थिती तुम्हाला गंमत बघायला मिळेल. काय 10,000 रुपये दिवसाला मिळेल, पण समाधान आहे का? हा महत्वाचा भाग आहे. परमार्थातला सामान्य मनुष्य पैशाच्या दृष्टिकोनातून विशेष समर्थ दिसणार नाही, पण अंतःकरणाची भूमिका जर बघितली तर फार समर्थ, अतिशय तृप्त. आणि परमार्थ हा अंतःकरणातल्या तृप्तते करता असतो. एक गंमत सांगतो तुम्हाला मी, महत्वाचा भाग आहे. अमेरिकेमध्ये सगळी समृद्धी झाली का नाही सगळ्यांना माहिती आहे. अमेरिका इतका समृद्ध देश जगात दुसरा नाही, पण सध्या परमार्थाकरता त्यांचं लक्ष आपल्याकडे लागलंय. अमेरिकन मनुष्य इकडे येतो, आपल्याकडे येतो. कशा करता? तर इकडे जर येतो तो परमार्थिक तळमळ, परमार्थिक अवस्था त्याला प्राप्त व्हावी म्हणून. आणि म्हणून इथे महत्वाचा भाग जो आहे तो शेवटी असा आहे, पैशानी समाधान नाही, वस्तूनी समाधान नाही. जीवनामध्ये जे समाधान प्राप्त होतं ते कशाने प्राप्त होतं? सत्ता ज्ञानावर लक्ष जाण्याने. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की गुणमय ज्ञान विशिष्ट मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण त्या ज्ञानाच्या पलीकडे गेल्याशिवाय
समाधान नाही. म्हणून प्राप्त होतं ते ज्ञान गुणमय, आणि ते ज्ञान ज्याच्याने प्राप्त होतं ते सत्ता ज्ञान. एक दृष्टांत देतो तुम्हाला. एक शाळेमध्ये असं घडतं की बोर्डावर मास्टर म्हणतो, अरे हा गवतातला ग मास्तरने शिकवला, पण गवतातलं ग धारण करणारे ज्ञान मास्तरने दिलं नाही, ते प्रत्येकाजवळ स्वसंवेद्य आहे. ते मास्तरने दिलं का गवतातलं ग धारण करणारं ज्ञान? नव्हे, ते ज्ञान प्रत्येकाजवळ आहे. म्हणून त्या ज्ञानावर नजर जाणं आणि त्या ज्ञानाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित होणं हा परमार्थातला पहिला भाग. तेव्हा महत्वाचा भाग असा की आजच्या या कीर्तनाच्या विषयातून थोडासा एक तुम्हाला ओळख करून द्यावी ज्ञानेश्वर महाराजांची. असं घडलं एकदा, ही ज्ञानेश्वरी कशी तुमच्या आमच्या जवळ आली एवढंच मला तुम्हाला सांगायचं. ज्ञानेश्वर महाराजांची पूर्वीची परंपरा ही नाथ संप्रदायाची, बरं का. नाथ संप्रदायाची परंपरा कशी होती? एकाने एकाला सांगावं, जगताला वाटायचं नाही, बरं का. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, आणि ज्ञानदेवा सार चोदविले. बघा, आदिनाथाने मच्छिंद्रनाथाला सांगितलं एकच, मच्छिंद्रनाथाने गोरखाला सांगितलं एकच, गोरखाने गहिनीनाथाला सांगितलं एकच, आणि गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला सांगितलं एकच, आणि निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर महाराजाला सांगितलं एकच. तेव्हा निवृत्तीनाथांची इच्छा अशी होती की ज्ञानेश्वर महाराजांनी कोणीतरी एक गुरु करावा, आपले शिष्य करावा. असं एक शिष्य केलं की काम भागलं. पण घडलं असं, ज्ञानेश्वरीवरचा टीका ग्रंथ झाला, उत्कृष्ट ग्रंथ झाला. ग्रंथ झाल्यानंतर आमच्या माऊलीने आणि निवृत्तीनाथ मोठ्या प्रेमाने विचारलं, म्हणले वा ज्ञानराजा लिखाण झालं? म्हणाले झालं, पण थोडंसं अजून बाकी आहे, थोडंसं बाकी आहे. अरे म्हणाले आता तर सगळं झालं, पूर्ण झालं, विषयाचा समारोप झाला, पूर्ण झाली ज्ञानेश्वरी, आता नाही. म्हणाले महाराज तुमचा आशीर्वाद. एवढं म्हटल्यानंतर निवृत्तीनाथ म्हणाले, अरे बा ज्ञानराजा, तुला रे केव्हा माझा आशीर्वाद नाही? तुला तर अखंड आशीर्वाद आहे. नाही म्हणाले महाराज मला आहे, पण एक आशीर्वाद द्या, हा ग्रंथ सर्व जीवाला वाटण्याकरता अधिकार प्राप्त करून द्या. माऊली का झाले हे सांगायचं. निवृत्तीनाथ म्हणाले, अरे बाबा असं कसं म्हणतोस? नाथ संप्रदायाची परंपरा अशी आहे, एकाने एकाला सांगावं. तू कोणतरी एक शिष्य कर, त्याला सांग. हे म्हणाले असं जमणार नाही, सर्व जगताला हे ज्ञान वाटण्याचा अधिकार द्या. ही जगाकरता ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, आणि ही एवढी लिहून जर माझ्याबरोबर आली तर उपयोग काय? खरंच आहे, धनाचा उपयोग मागच्यानं झाला तर उपयोग आहे, नुसतं तिजोरीत किंवा पुरून राहिलं तर उपयोग नाही. आजपर्यंत वेदकालापासून असं घडलं, धन फार मोठं पण पुरून राहिलं, उपयोग कुणाला झाला नाही. आणि पुष्कळ पाय धरले, विनवणी केली. निवृत्ती राजा, अरे तू राजा आहेस, तुझा अधिकार फार मोठा आहे, नाही म्हणू नकोस. निवृत्तीनाथ म्हणाले मला संप्रदायाचं बंधन आहे, नाथ संप्रदायाची परंपरा तोडून मला काही करता येणार नाही. असं झालं होतं. एक कथा अशी आहे मागची थोडीशी. या संप्रदायाची परंपरा फार अवघड आहे, फार मोठी आहे. असं सांगतात पुलाचं बांधकाम करत असताना 1-2 बळी द्यावे लागतात, आणि 1-2 माणसांचा मृत्यू झाल्याशिवाय पूल बांधता येत नाही, आणि पूल तरत नाही पाण्यात असं म्हणतात. इथेही असं घडलं. या संप्रदायाचा पूल जेव्हा पहिल्यांदा बांधला तेव्हा पहिले 2 बळी जर धर्माने घेतले असते तर ते कोणचे माहिती आहे? विठ्ठलपंत त्यांची आई. पहिले 2 बळी गेलेले आहेत या संप्रदायाच्या उभारणी करता. पैठणच्या ब्रह्मवृंदाने सांगितलं, शुद्ध व्हायचं असेल देहांत प्रायश्चित. विठ्ठलपंतांनी मुलांच्या सुखाकरता उडी घेतली गंगेमध्ये. पुढे असं घडलं, विठ्ठलपंत गेले पण मातोश्रींना काही बरं वाटेना. अंतःकरणामध्ये अतिशय दुःख निर्माण झालं. रात्रंदिवस तळमळत असत, बरं वाटे नाही ना. पती गेल्यानंतर एवढा सौभाग्यशील पती, ज्ञानाचं भांडार, प्रेमाचं भांडार, एकापेक्षा एक मुलं जन्माला आलेली, ज्याच्या पोटी असा महात्मा तो. ज्ञानेश्वर महाराज जर एवढे श्रेष्ठ तर त्यांचे पितामह एवढे श्रेष्ठ असले पाहिजे. त्यांचा अधिकार काय असला पाहिजे, हो त्यांची योग्यता काय असली पाहिजे. आणि असे आमचे विठ्ठलपंत जेव्हा नदीमध्ये उडी घेतली, मातोश्रीने काही काळ काढला पण बरं वाटेना.
एक दिवस असं झालं, 4 मुलं अशी रात्रीची झोपली होती आणि आईना वाटलं की आता आपण काही जगण्यात अर्थ नाही आहे, आपल्या मालकाच्या मागे आपण जावं. रात्रीचा समय, अशी 4 मुलं झोपलेली आहेत. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सुपानदेव, मुक्ताबाई एका कोपऱ्यामध्ये आणि अशी ठाणदेवी, सुंदरसा दिवा. वात मोठी आहे, तो प्रकाश त्या बाळांच्या चेहऱ्यावर पडलेला आहे. अतिशय सुंदर ती बाळं दिसत आहेत. मला सांगा, आपल्या पोटच्या पोरांना जायला सोडून जायला कुणा कोटच्या मातोश्रीला बरं वाटेल? या संप्रदायाची उभारणी सांगतो तुम्हाला मंडळी. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आज गगनावरी वेलू गेलेला दिसतोय, पण त्याच्या मागची परंपरा लक्षात येत नाही. हा महत्वाचा भाग आहे. आणि थोडासा भाग असा घडला, निवृत्तीनाथाला हलवून उठवलं आमच्या आईने. निवृत्तीनाथाला हलवून उठवलं आणि हलवून उठवलं आणि जवळ घेतलं, लावलं छातीला मोठ्या प्रेमाने. म्हणाले, निवृत्ती राजा, अरे बाबा, मला तुला एक विनंती करायची प्रेमाची. मोठ्या आवडीने मी तुला विनंती करते. एक एवढ्या रात्री आईने उठवल्यानंतर निवृत्तीनाथला काही कळे ना की आई एवढ्या रात्रीची का उठवते आपल्याला, एवढ्या रात्रीची का हाक मारते आपल्याला, काही कळे ना. उठवलं, जरा त्या घराच्या बाहेर नेलं, हृदयाला लावलं. आईने मिठी मारून रडू लागल्या. निवृत्तीनाथाने बघितलं, म्हणले, आई तुझ्या डोळ्याला पाणी का? अरे म्हणले, बाबा काय सांगू तुला, तुला माहिती आहे आपला सौभाग्यशील पती गेल्यानंतर कोणत्या स्त्रीला मागे राहावंसं वाटतं. तुम्ही एवढी सुंदर बाळ जरी असली तरी त्यांच्याशिवाय मला जगणं बरं वाटत नाही. मला असं वाटतं त्यांच्या मागे जावं. एवढं म्हटल्यानंतर निवृत्तीनाथाने गळ्याला मिठी मारली, हंबरडा फोडला आणि आई, बाबा गेले, आता तूही सोडून निघालीस, आमचं कसं व्हायचं? अरे म्हणले, बाळानो, कसली आईन कसलं काय? या जीवनामध्ये रक्षण करणारा परमात्मा पांडुरंग तुमचा कल्याण कर. अगं म्हणाली, आई त्या बोलायला गोष्टी बऱ्याच, पण सकाळी उठल्यानंतर ह्या 3 भावंडांना मी काय सांगू, काय सांगू? हे बघ म्हणाली, ते काही मला विचारू नकोस, पण मला तू जायला मोकळी. आणि खरं सांगू तुम्हाला, मला वाटतं आईसाहेब खाली वाकल्या, जवळ धरलं. निवृत्ती राजा, अरे बाबा तू राजा आहेस, तू राजा आहेस, नाही म्हणू नकोस. आईने इच्छा प्रगट केल्यानंतर असं घडलं. निवृत्तीनाथ म्हणले, वर पण एक कर म्हणाले, माझ्या ज्ञानराजाचा लळा पूर्ण कर. तो म्हणेल ते त्याला दे वर का. आणि तुम्हाला काय सांगू, अशी मुक्ताबाई झोपली होती. त्या मुक्ताबाई जवळ आल्या, गालावर गाल ठेवला, तिची पापी घेतली, आशीर्वाद दिला. सुपानदेवाजवळ आल्या, त्या बाळाला अंगावून हात फिरवला, आशीर्वाद दिला. आणि माऊलीचं रूप बघितल्यानंतर काय तुम्हाला सांगू, असं ओसंडून त्यांना आलं, ओसंडून आलं. काही सुचेना, काही सांगता येईना, काही बोलता येईना. आणि म्हणाले, बाबा एवढंच कर, माझ्या ज्ञानराजाचा लढा पूर्ण कर. आणि असं जेव्हा प्रेमाने त्या सांगू लागल्या, निवृत्तीनाथाला नाही म्हणता येईना. निवृत्तीनाथाची अवस्था अतिशय बिकट झाली. निवृत्तीनाथाच्या डोळ्याला धार लागली आणि अशी त्या ज्ञानराजाच्या गालावर गाल ठेवला, त्याची मोठ्या प्रेमाने पापी घेतली. आणि त्या बाळांचा निरोप घेऊन त्या मातोश्री निवृत्तीनाथाला आशीर्वाद देऊन त्या मातोश्री आणि गंगेकडे जायला निघाल्या. विठ्ठला 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 बोला आपलं एखादं मूल नक्तबेंद्र कसं जरी असलं आणि ते जरी आजारी पडलं तर किती दुःख होतं. आणि आपल्या 4 पोटच्या गोळ्यांना सोडून जाणं किती दुःख झालं असेल. या संप्रदायाने केलेला त्याग सांगतोय मी तुम्हाला. या संप्रदायाच्या पायाची उभारणी सांगतोय तुम्हाला. 2 बळी गेलेत तेव्हा संप्रदाय एवढं रूप जे उभं राहिलंय ते साधं नाही आहे.
येवलेसे रोप लाविले द्वारी, अरे त्याचा वेलू गेला गगनावरी, साधी गोष्ट नाहीये. आणि मग असं घडलं. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठले, सगळे निवृत्तीनाथाला बिलगले, म्हणू लागले, दादा आई कुठे गेली, दादा आई कुठे गेली, दादा आई कुठे गेली, दादा आई कुठे गेली, दादा बाबा, दादा आई. आणि आई त्या नावाने जेव्हा टाहो फोडला, निवृत्तीनाथाला काही सांगता येईल, काहीही सांगता येईना. फक्त प्रेमाची ऊब दिली, जवळ घेतलं, एकेकाला समजूत काढली. मला निवृत्तीनाथांचं फार कौतुक वाटतं. केवढा मोठा माणूस हा, काय अधिकार असला पाहिजे. भाऊपद सांभाळलं, बंधुत्वाचं नातं सांभाळलं, आईचं सुख दिलं, पित्याचा आधार दिला. काय व्यक्तिमत्व असलं पाहिजे या माणसाचं. आणि झालं असं करता 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 शेवटी मूळ मुद्द्याला आलो आपण. ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर ही परंपरेने चालत आलेली कथा मी सांगतो. काही काही आख्यायिका, काही काही गोष्टी परंपरेने चालत आल्या. तर खूप माझ्या लहानपणापासून ही मी गोष्ट ऐकतोय आणि ती आज तुम्हाला मुद्दाम सांगावी. कारण काय आहे, कोणत्याही गोष्टीचं कशी आलेली घरात आल्यानंतर त्याचं महत्व कळत नाही, पण ती येण्याकरता किती त्रास पडलाय हे कळल्यानंतर तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचाविषयी तरी वाटेल एकदा तरी, की ज्ञानेश्वरीचं महत्व काय हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून मुद्दाम मी सांगतो ही गोष्ट. ज्ञानेश्वरी झाली खरी, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, निवृत्तीनाथ म्हणताय सगळ्यांना सांगता येणार नाही, एका करताच. आणि मग त्या महात्म्याने काय केलं, निवृत्तीनाथाचे पाय धरले, डोळ्यातून पाणी गाळायला सुरुवात केली. तिथेच ते पसायदान निर्माण झालंय. कसं मागितलंय बघा, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धिनेले, येथ माझे युरले पायिकपण. त्या पसायदानाची मोठी गमतीची भूमिका आहे. आणि पाय धरले, सांगितलं, म्हणले निवृत्तीनाथा, बाबा गेले, आई गेली. तेव्हा आईने एक सांगितलं होतं, माझ्या ज्ञानराजाचा लढा पूर्ण कर. माझ्या ज्ञानराजाचं म्हणतो, त्याला नाही म्हणू नकोस. मला सांगू, आईच्या प्रेमाची, वडिलाच्या प्रेमाची आठवण जेव्हा निवृत्तीनाथाला करून दिली, संपूर्ण निवृत्तीनाथ संपले तिथे. निवृत्तीनाथाला काही बोलता येईना, अंतःकरण भरून आलं आणि मुखातून आशीर्वाद पडला, जाऊ दे बेटा, अरे माझ्या नाथ संप्रदायाचं जे व्हायचं ते होईल, पण तुझ्या इच्छा पूर्ण होऊ दे. काय ज्ञानेश्वर महाराजांनी पायावर हात ठेवून मागितलं, म्हणले दादा, आयुष्यात मी माझ्याकरता काही मागितलं नाही. बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी आयुष्यामध्ये पहिल्यांदा जे मागणं मागितलं ते आपल्याकरता, स्वतः करता नाही. आपण आयुष्यभर आपल्याकरता मागतो, जगाकरता काहीच मागत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी जे मागणं मागितलं ते एवढंच मागणं मागितलं की हे ज्ञानाचं जे भांडार आहे, बरं का, हा ज्ञानाचा जो कोठार आहे, हा ज्ञानाचा जो दिव्य भव्य ठेवा आहे, तो सर्व जगताला उघडा करण्याचा अधिकार द्या. आणि एवढं म्हटल्यानंतर तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरदे श्री ज्ञानदेव सुखिया झाला. आणि त्या क्षणाला निवृत्तीनाथांच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडला, हा होईल दान पसाओ. एवढा मोठा जबरदस्त आशीर्वाद आहे. आणि हा जो म्हटला ना, तिथेच या येवलेशा रूपाला जबरदस्त खतपाणी पडलं. आणि म्हणून त्या तिथे जर लावलेलं झाड, त्या झाडाचा प्रत्यय तुम्हाला जगतामध्ये दिसून येईल. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणाले, येवले सेरो लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आज जर बघाल तर मोगरा फुलला, मोगरा फुलला. आणि एक एक फुल वेचत असताना दुसऱ्या काळ्या येत आहेत. त्याला कळलं काय म्हटलं मी, लक्षात आलं काय म्हणतायत, फुले वेचितासी भारू कळयासी आला. हे झाड असं नाही की आत्ता कळ्या वेचल्या, आत्ता फुलं वेचली मग संपलं. नाही नाही, इथे फुलं वेचितोपर्यंत दुसऱ्या कळ्या येत आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, काय सांगू तुम्हाला, अहो मोठे गमतीची भाग आहे. मनाची गुंती गुंफियला शेला, आणि बाप रुखमा देवरू विठ्ठले अर्पिला. अरे ही जी अशी फुलं निघाली की नाही, मनाची गुंती, सद्गुरूची कृपा, बरं का, हो सद्गुरूची कृपा. आणि मनामध्ये सद्भाव,
अत्यंत अंतःकरणामध्ये प्रेम ठेवून आणि तो इतका सुंदर शिला गुंफला आणि कुणाला अर्पण केला? बाप रुक्मादेवर जो विठ्ठल, बाप रुक्मादेवर विठ्ठली अर्पिला. आणि सर्व साधना, सर्व वारी, सर्व परमार्थाचा शेवटच इथे आहे, पांडुरंगाच्या चरणाच्या ठिकाणी लीन होणं. म्हणून त्यांनी आपला परमार्थिक विणलेला शिला तो बाप रुक्मादेवर विठ्ठल जो त्याला अर्पण केला, तीच आपणही आपली सेवाची त्या प्रभूच्या माऊलीच्या चरणी अर्पण करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. मनाची आगुंती गुंफियला शेला, मनाची आगुंती गुंफियला शेला. बाप रखुमा देवी वरू बाप रघुमादेवी विठ्ठली अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुलवे चितासी भार भार, फुलवे चितासी वार कळिया सियाला, फुलवे चितासी वार कळिया सियाला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय हा 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 हा. जय जय विठ्ठल, जय जय हा. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हो बोलिली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महा. नाही विचारिला अधिकार मी आपुला, क्षमा करा अपराध महा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, क्षमा करा अपराध महा. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. तुकाराम तुकाराम तुकाराम
ज्ञानेश्वर महाराज